नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट जे आहेत ते घेऊन येत असतो। तर पहा तुम्ही ते बघू शकता मित्रांनो की 23 तारखेपासून जे आहे 23 मार्चपासून अर्ज करायला ती सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने। आणि आपण या भरती संदर्भात इथे जे आहे संपूर्ण अपडेट येथे घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत जे आहे विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात इथे आलेली आहे। आणि यामध्ये जे आहे IPPS मित्रांनो हे संपूर्ण एग्जाम जे आहे कंडक्ट इथे करत आहे। आणि बघा इथे लिंक सुद्धा यांनी याच्या वेबसाईटची इथे दिलेली आहे ippsonline.ipps.in। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ते 23 तारखेपासून इथे झालेली आहे मित्रांनो। आणि अर्ज जे आहे तुम्ही 12/4/2024 पर्यंत इथे करू शकता, 22 एप्रिलपर्यंत। आणि त्यानंतर जे आहे परीक्षेसाठी जे ऑनलाईन प्रवेशपत्र आहे तुमच्या परीक्षेचे 7 दिवस आधी इथे उपलब्ध इथे होणार आहे। आणि एकंदरीत जे आहे तुमचं ते परीक्षा शुल्क तुम्ही ते बघू शकता की खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे, त्यानंतर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये येथे आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही ते जे आहे परीक्षा शुल्क इथे तुम्हाला भरता येणार आहे। आणि त्यासोबतच जे मित्रांनो तुम्हाला आणि संबंधित ज्या सर्व सूचना आहेत त्या सर्व PDF मध्ये बघा इथे दिलेल्या आहेत। हा जो PDF आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून आणि सविस्तरपणे जो आहे हा PDF तिथे वाचू शकता। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघा इथे परीक्षा केंद्रासंदर्भात सुद्धा इथे माहिती इथे दिलेली आहे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करता तेव्हा तुम्हाला परीक्षा केंद्र तिथे निवडावे लागणार आहे। आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला तिथे हॉल तिकीटवरती तुम्हाला परीक्षा केंद्र तिथे मिळणार आहे। आणि त्यासोबतच जे आहे एकूण जे पदसंख्या आहे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो की सहाय्यक व्यवस्थापक ची पदसंख्या 1 आहे, त्यानंतर नेटवर्क इंजिनियर 1 जागा आहे, हार्डवेअर इंजिनियरसाठी 1, सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी 1, त्यानंतर लेखापालसाठी 1 जागा आहे, त्यानंतर जनसंपर्क अधिकारीसाठी 2, मास मीडिया प्रमुखसाठी 1, अभिरक्षकसाठी 1, भांडारपालसाठी 1, सुरक्षा निरीक्षकसाठी 1 जागा, स्वच्छता निरीक्षकसाठी 1 जागा आहे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारीसाठी 2, त्यानंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी 6, त्यानंतर सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी 2, प्लंबरसाठी 1, मिस्त्रीसाठी 1, वायरमनसाठी 2, लिपिक टंकलेखकसाठी 10, त्यानंतर संगणक सहाय्यकसाठी 1 व शिपाईसाठी 10 असे एकूण 47 पदांसाठी जी आहे भरती निघालेली आहे। त्यासोबतच शैक्षणिक अर्हता सुद्धा तुम्ही इथे बघू शकता। आणि मित्रांनो जे इथे एग्जाम कंडक्ट केला जाणार आहे त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा PDF मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आणि वेतन श्रेणी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती आहे, तर चांगल्या प्रकारे इथे वेतन सुद्धा इथे मिळणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ थांबत आहे, आपण येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।